ज्या प्रकारे अजित गव्हाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गट काहीसा नाराज झालेला आहे। आपल्यासोबत सर्व पदाधिकारी आहेत ज्यांची बैठक आज पार पडली शिवसेना भवनामध्ये। आपल्यासोबत विधानसभा संघटिका आहेत सुलभा उबाळे मॅडम, मला सांगा काय बैठकीमध्ये झालंय आणि जी नाराजी आहे ती दूर झाली आहे का? निश्चितपणे आमच्या पक्ष नेतृत्वावरती विश्वास आहे। आम्ही आमचं जे काही मनात होतं त्यांना बोलून दाखवलं। त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठेही डगमगायचं कारण नाही, तुमचं काम तुम्ही सुरू ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये मेरिटनी हा मतदारसंघ जो आहे तो आपण मागण्याचा प्रयत्न करूया। पण जर राष्ट्रवादी काँग्रेसला जर हा महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघ गेला भोसरी, तर मग तुमची भूमिका काय, तशा काय सूचना केल्या? आम्ही महाविकास आघाडीचाच आमदार होण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार आहोत। आम्हाला महायुतीला हरवायचे बस। पण ज्या प्रकारे काल अशी चर्चा होती की तुम्ही प्रचार करणार नाही जर असं झालं तर? नाही, प्रचार करणार नाहीत वगैरे नाही। आता नाराजगी तर पहिल्या स्टेजवर कार्यकर्त्यांची येतेच की बाबा हे लोक आता नव्हते आत्ता आलेत तर त्याच्यामुळे मतदारसंघ हा आपला आहे, हे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। तरी पण आम्ही सगळे एकत्रितपणे आलेलो आहोत आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीला जिंकून आणायचे। आमचे पक्षप्रमुखांवरती आणि शरद पवार साहेबांवरती विश्वास दाखवून ही मंडळी महाविकास आघाडीत आलेली आहे। नाराजी एवढी होती की अमोल कोल्हेंना जनता दरबार आज रद्द करावा लागला। जनता दरबार म्हणजे आता अमोल कोल्हेंना आम्ही सांगितलं की बाबा कार्यकर्त्यांमध्ये खतखते उद्याच्या याच्यावरती काही परिणाम नको व्हायला, त्यांचा म्हणजे खासदारांचा काही त्या ठिकाणी रोष त्यांना नको किंवा अपमान व्हायला नको, ही काळजी आम्ही घेतलेली आहे। म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटेल। हो, नक्कीच। त्यामुळे होत्या सुलभा उबाळे, त्यांनी सांगितलं की ज्या सूचना केलेल्या आहेत नेत्यांनी त्या सूचनेप्रमाणे पुढची रणनीती शिवसेना ठाकरे गट राबवेल आणि पूर्णपणे त्यांना विश्वास आहे की भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडला जाईल। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।